हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे नंदिनी तिच्या माहेरीच्या किचनमध्ये स्वयंपाक करत असते. जीवा तिला फोन लावत असतो, पण नंदिनी पसारेवाला फोन बघूनच कट करते. तेव्हा जीवा पुन्हा फोन लावतो. नंदिनी पुन्हा फोन कट करते. तेव्हा जीवा बोलतो की ही चकाचक बाई फोन का उचलत नाही आहे? असं असेल तर कसं चालेल? मग माझं म्हणणं तिच्यापर्यंत पोहोचेल तरी कसं? तेव्हा जीवा बोलतो की आता काय करू मी? तेव्हा जीवाला आठवत होतो आरुषीला फोन करतो. तेवढ्यात आरुषी इकडे नंदिनीकडे फोन घेऊन येते. तेव्हा ती बोलते की आहे जीजू ताई इथेच. तेव्हा नंदिनी तिला नाही म्हणत असते, पण आरुषी बोलते की जीजू एक काम करते मी फोन स्पीकरला ठेवते, तू बोलून घे तुला काय बोलायचे ते. नंदिनी आरुषी फोन स्पीकरवर ठेवते आणि चालली जाते. तेव्हा जीवा बोलतो, हाय नंदिनी, कशी आहेस? नंदिनीला रडायला येत असतं. तेव्हा जीवा बोलतो, अगं स्वतःला कामात गुंतवून घेऊन गुंता सुटणार नाही अगं. तेव्हा नंदिनी बोलते, गुंता सुटला आहे. तेव्हा जीवा बोलतो, असं तुला वाटतंय अगं, असं तुला वाटतंय? मी आत्ता कुठे गुंतायला लागलो होतो अगं. असं स्वप्न एखाद्याने खडबडून जागं करावं आणि स्वप्न उडावं असं झालंय अगं माझं. तुझ्यामुळे मला माझ्या आयुष्यात नात्यांची क्लॅरिटी या सगळ्या गोष्टी यायला लागल्या होत्या अगं. तुझ्यामुळे हा पसारेवाला आपला स्वतःचा पसारा आवरायला आणि सावरायला लागला होता गं. तेव्हा नंदिनी फोन कट करणार. तेव्हा जीवा बोलतो की ऐक ना अगं, मला तुझ्या या तुझी आता सवय व्हायला लागली होती गं. आणि आपण हवं तर दुसरा टॉपिक बोलू, याच्यावर नाही बोलायचं. पण तुझ्यामुळे हा पसारेवाला आता सावरायला लागला होता गं. तेव्हा नंदिनी बोलते, मी फोन ठेवते. तेव्हा जीवा बोलतो, नाही नाही, नको नको, प्लीज प्लीज प्लीज, तुला हे सगळं ऐकायचं नाही ना, या आपण नको बोलूया, ऐक ना. तेव्हा जीवा बोलतो, ऐक ना, काय बनवतेस जेवायला? वरण भात की खिचडी? तुझ्या हातचं वरण भात खूप मिस करतोय यार. ऐक ना, तू माझ्यासाठी वरण भात घेऊन येशील? जीवाही रडत असतो, नंदिनीलाही ऐकून रडायला येत असतं. तेव्हा जीवा बोलतो, आणि ना रुसून बस तू माझ्याशी, अजिबात बोलू नकोस. मी ना माझी ट्रिक वापरेल, जीवाची ट्रिक. तेव्हा जीवा बोलतो, मी ते करेल जे लहान मूल रुसल्यावर प्रत्येक आई करते. एक घास. आरुषी गुपचूप ऐकत असते. तेव्हा जेव्हा जीवा बोलत असतो, एक घास आईचा, आकर आकर, हां, एक घास बाबांचा आणि एक घास नंदिनीचा, असं जीवा बोलतो. तेव्हा दोघंही रडत असताना नंदिनी फोन कट करते. नंदिनी खूप रडत असते, जीवाही खूप रडतो फोन कट केल्यावर आणि बोलतो की नंदिनी प्लीज ये ना यार, प्लीज ये, तू प्रेम आहेस माझं, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तेव्हा जीवा रडतो, तेव्हा प्लीज प्लीज नंदिनीला परत पाठव. इकडे रम्या वसूला बोलते, बाप रे, खरंच एका सेकंदासाठी माझं हार्ट स्किप झालं होतं. मला खरंच वाटलं की पार्थने जीवाला माफ केलं. तेव्हा वसू बोलते, ते शक्य नाही आहे रम्या, कारण की विश्वासाच्या आगीमध्ये विश्वासघाताची ठिणगी पडली आहे आणि पारच्या मनामध्ये आत्ता जी आग आहे ना, ती कोणीही विझू शकणार नाही. तेव्हा वसू बोलते, आता आपण एकच काम करायचं रम्या, ही आग नेहमी धुमसत ठेवायची, म्हणूनच मी आज मीडियावाल्यांना फोन केला होता. तेव्हा रम्या बोलते, हे मात्र खूप छान केलंच आई, तुझे कॉन्टॅक्ट खूप उपयोगी पडले तुझ्या आज. तेव्हा वसू बोलते, तुझे फक्त माझे कॉन्टॅक्ट्स नाही रम्या, तुझ्या बाबांचेही कॉन्टॅक्ट खूप उपयोगी पडले. तेव्हा रम्या बोलते, बाबांचे? तेव्हा वसू बोलते की रम्या, तुझे बाबा एक समितीसोबत काम करत होते, संस्कृत समिती. त्या समितीबरोबर काम करता करता तुझ्या बाबांनी कित्येक लोकांना पाठिंबा दिला, त्यांचे संसार उद्ध्वस्त होताना वाचवले. जेव्हा मुली नसती फॅडं घेऊन वागायच्या ना, जिथे जिथे गरज पडेल ना, तिथे तुझे बाबा या समितीबरोबर मोर्चा घेऊन जायचे, त्या लोकांना वठणीवर आणायचे. आणि आज त्याच समितीच्या लोकांना मी आपल्या घरातले व्हिडिओ पाठवले आणि त्या बायकांना मी मोहितेंच्या घरी पाठवलं. तेव्हा रम्या बोलते, अरे वा, ह्या बायका मोहितेंच्या घरी गेल्या असणार म्हणजे त्यांनी काव्याच्या तोंडाला काळं फासलं असणार. तेव्हा वसू बोलते, मला नाही वाटत. तेव्हा रम्या बोलते, का? तेव्हा वसू बोलते, ती नंदिनीमध्ये आली असेल ना, जसा इथे पार्थमध्ये आला. तेव्हा रम्या बोलते, हो ना, काय गरज होती याला? म्हणे देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून मी केलं. त्याला म्हणा, एकदा सोशल मीडिया उघड आणि बघ, लोकांनी मीम्ससुद्धा बनवायला लागले त्यांच्यावर. कधी कधी कळतच नाही की हा कुठल्या जगात वावरतो. तेव्हा वसू बोलते, रम्या, नंदिनी आणि पार्थ या जगाने कितीही काहीही केलं ना, तरी आपला मोठेपणा सोडणार नाहीत. तेव्हा रम्या बोलते, मग आपण काय करायचं आई? तेव्हा वसू बोलते, आपण वाट बघायची. हे दोघं काय निर्णय घेतात ना, त्याची वाट बघायची, कारण हे दोघं जे काही निर्णय घेतील ना, त्याच्यावरून आपल्याला आपले पुढचे प्लॅन्स आखायला. इकडे अनिशा काव्याला भेटायला येते. काव्या अनिशाच्या गळ्यात पडून रडत असते आणि बोलत असते की मी सगळं गमावून बसली गं अनिशा, मला माझी नंदिनी ताई, काही झालं तर त्याच्या कुशीत घुसत जायची मी, पण तिलाही गमावलं आणि माझा बोकाही गमावला. तेव्हा काव्या बोलत असते की तू म्हणत होती ते बरोबरच होतं, मी सांगून टाकायला पाहिजे होतं पार्थना माझ्या मनातलं.
तेव्हा अनिशा बोलते तू काळजी नको करू, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा काव्य बोलते तू आहेच गं, पण मला माझा बोकाही हवा होता. आत्ता कुठे मला हवासा वाटायला लागला होता. मी सांगून टाकायला हवं होतं ना, तू म्हणत होतीस. तेव्हा अनिशा बोलते की तू काल सांगणारच होतीस ना गं. तेव्हा काव्य बोलते हो ना, कालचा अर्धा दिवस खूप छान होता माझ्यासाठी. मी छान नटले होते, साडी नेसले होते आणि बोकाही खूप छान दिसत होता. पण मी त्यांना ॲप्रिशिएट करायला हवं होतं ना, की तुम्ही हिरो दिसतायत, माझे हिरो. पण मी बोललीच नाही गं त्यांना. ते मला नेहमी ॲप्रिशिएट करत असले, ते मला नेहमी इन्करेज करत असत, ते मला नेहमी बोलत असत की तुम्ही छान दिसताय म्हणून. ते नेहमी माझ्यामध्ये प्रेम शोधत राहिले आणि मी कधी ते ओठावर येऊच नाही दिलं. तेव्हा काव्य बोलते मला त्यांच्यासमोर बसून माझ्या गुडघ्यावर बसून माझ्या मनातलं सगळं बोलायचं होतं गं अनिशा, पण नशिबाने मला त्यांच्यासमोर गुडघे टेकायला लावले. तेव्हा काव्य सांगत असते अनिशाला की काल मी छान तयार झाली. तेव्हा पार्थ मला म्हणाले गळ्यात काहीतरी घाला. मग मी बोलले की कशाला गळ्यात काहीतरी घालायला हवं. तेव्हा मी त्यांना म्हणाले हे काव्यार्थचं मंगळसूत्र आहे ना माझ्याकडे. तेव्हा ती बोलली पण बघितलं ना त्या मंगळसूत्राचं काय होऊन बसलं आहे गं. काव्य आणि पार्थ वेगळे झाले गं अनिशा, वेगळे झाले. तेव्हा काव्य रडायला लागते. तेव्हा अनिशा बोलते तू बस ना. हे बघ काव्य, तू आणि पार्थ जिजू वेगळे झालेले नाही आहेत. युनिवर्स तुम्हाला वेगळं करूच देणार नाही. आणि तुला माहिती, तू असं समज की हे सगळं पास्ट तू त्यांना सांगितला, तेव्हा त्यांची रिॲक्शन हीच असते ना मोर ऑर लेस. त्यामुळे तू असं समज की हे तूच त्यांना सांगितलंय. तेव्हा अनिशा तिला सांगत असते की तू त्यांच्याशी बोल काव्या आणि हा दुरावा मिटून टाक. आणि तू काव्य आहेस हे विसरू नकोस आणि माझी काव्य कधीच हरत नाही. तेव्हा अनिशा बोलते आता ते तुझ्या प्रेमाने, तू त्यांना प्रेमाने एक्सप्रेस नको करू, ते आता तुझ्या प्रेमाने इम्प्रेस झाले पाहिजे. सो टेक इट ॲज अ चॅलेंज, गो अँड फाईट बॅक बेबी. पार्थ जिजूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ते तुला समजून घेतील. आणि काव्या, आयुष्यात वादळं येतात ते आपल्याला खचून जाण्यासाठी नाही, ते आपल्यातली पॉझिटिव्हिटी जागृत करण्यासाठी देवाने मारलेली फुंकर असते. ती समोरच्यावर जीव तोडून प्रेम करणारी काव्य मी पाहिली आहे. ती कुठेतरी हरवली आहे, पण या वादळामध्ये ती काव्य बाहेर आली पाहिजे. प्रेमाची लिमिट क्रॉस करणारी काव्य मी पाहिली आणि आता तुला तेच करायचं आहे पार्थवर. हे बघ, प्रेमापुढे राजवाडेसुद्धा झुकतात गं. आता आणि मग तुझे तर पार्थ 30 आर्किटेक्टमधले एक आहेत ना. तेव्हा काव्य बोलते माझ्यासाठी पार्थ राजासारखेच आहेत ना गं. तेव्हा अनिशा बोलते हो गं माझी राणी. तेव्हा अनिशा बोलते माझे राजा राणी नक्की एकत्र येणार, खात्री आहे ना मला. इकडे मानिनी शारदाशी बोलत असते. तेव्हा मानिनी बोलत असते की शारदाताई, पण तुम्ही सांगायला हवं होतं एक आई म्हणून तरी. तेव्हा शारदा बोलते की आई म्हणूनच तर मी नाही सांगितलं ना. हे बघा, मी सांगितलं असतं तर माझ्या दोघींपैकी एका मुलीचं नुकसान झालंच असतं ना. तेव्हा मानिनी बोलते की नाही हो, असं का बोलतायत. तेव्हा शारदा मानिनीला समजून सांगत असते की हे बघा, मी काव्याला सांगितलं असतं पुढे होऊन लग्न कर आणि तिला सांगायला सांगितलं असतं की तू सगळं सांगून दे म्हणून पार्थला. तेव्हा पार्थने आणि नंदिनीने माघार घेतली असती. मग जीवा आणि काव्याचं लग्न झालंही असतं, पण पार्थ आणि नंदिनीने कधीच परत एकमेकांशी लग्न केलं नसतं. म्हणून कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत माझ्या एका मुलीचं नुकसान झालंच असतं, म्हणून मी एखाद मुलीला दुखवू नये म्हणून हे सांगितलं नाही. तेव्हा मानिनी बोलते अच्छा, म्हणून तुम्ही नाही बोलले का. तेव्हा शारदा बोलते की त्यामुळे काय झालं, जीवा आणि नंदिनीचा संसार सुरळीत झाला. पार्थ आणि काव्याचा संसारही सुरळीत होईल याची आशा मिळाली. मी इतकं मोठं सत्य लपवलं हे मी मान्य करते, झाली माझी चूक. तेवढ्यात मानिनी बोलते नाही नाही शारदाई आहो. तेव्हा मानिनी बोलते तुम्ही असं बिलकुल मानू नका चुकीचं. आणि तुम्ही दिलेला सल्ला पण कमाल आहे हो काव्याची. तुम्ही दिलेला सल्ला तर तिने मानला आणि मनावर दगड ठेवून ही मुलगी इथवर आली हो. बाकी सहन करायच्या बाबतीत कोणी जास्त सोचलंय, कोणी जास्त त्रास सहन केला हे सांगणं अवघड आहे, पण बाकी आई वडील म्हणून आपण कोणाची बाजू घेऊच शकत नाही. शारदाई, मी मागे पण विक्रमन त्यांना म्हणाले होते की या सगळ्यावर डिवोर्स हा पर्याय नसूच शकतो. तेव्हा मानिनी बोलते आपण आपल्या मुलांना विश्वास द्यायला हवा, काळ सगळं ठीक करेल. इकडे नंदिनी काउन्सिलरला घरीच बोलवते. तेव्हा ते घरी येतात. तेव्हा बोलतात की काय नंदिनी मॅडम, काय अचानक बोलवलं. तेव्हा नंदिनी बोलते या ना बसा. तेव्हा नंदिनी बोलते माहेरी माझं. तेव्हा ते बोलतात की काय नवऱ्याला त्रास द्यायला माहेरी येऊन निघून आल्या. तेव्हा नंदिनी बोलते नाही, आता मी कायमचीच माहेरी आली. तेव्हा काउन्सिलर बोलतो सगळं ठीक आहे ना. तेव्हा नंदिनीला जीवा आणि काव्याचे फोटो आठवतात. तेव्हा काउन्सिलर बोलतो की अचानक तुम्ही मला बोलवलं. तेव्हा नंदिनी बोलते कारण की गोष्टच तशी आहे, मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा आहे. तेवढ्यात धनंजय येतो आणि बोलतो अगदीच बरोबर बोलते माझी मुलगी.
तेवढ्यात धनंजय तिथे येतो. शारदाही पाणी घेऊन येते. तेव्हा नंदिनी त्यांना ओळख करून देते आणि तेव्हा नंदिनी तिच्या बाबांना सांगत असते, मी डिवोर्स फाईल केला म्हणाले होते ना, हे तेच काउन्सिलर. तर शारदा बोलते, काउन्सिलर म्हणजे डिवोर्स होऊ नये म्हणून कोर्टाने नेमलेला माणूस, बरोबर? तेव्हा काउन्सिलर बोलतात, करेक्ट. तेव्हा ते काउन्सिलर बोलतात की अगदी बरोबर बोललात तुम्ही, नातं तुटू नये आणि ते जोडून ठेवावं यासाठी नेमलेला माणूस म्हणजे काउन्सिलर. तेव्हा ते बोलतात की आम्ही काउन्सिलर आमच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करत असतो की नातं टिकून राहण्याचा. तर शारदा बोलते, आजकाल खूप केसेस येतात का हो डिवोर्सच्या? तेव्हा काउन्सिलर बोलतो की हो, आजकाल नेटवर्क मिळावं तसं नात्यांसाठी टॉवर नाही आहे. काउन्सिलर नंदिनीकडे बघतो आणि बोलतो, हा पण होईल काय, लग्न संस्था इतकी कमकुवत नाही आहे आमची. इकडे मानिनी आणि पार्थ शुभम करोती कल्याणम म्हणत असतात. तेव्हा पार्थही म्हणत असतो, पार्थ बोलता बोलता बोलतो, घरातली पीडा बाहेर जाऊ दे आणि घरची म्हणणार, घरची लक्ष्मी बोलणार तेवढा तो शांत होतो. तेव्हा मानिनी बोलते, घरातली पीडा बाहेर जाओ आणि घरची लक्ष्मी. तेव्हा ती पार्थकडे बघते आणि बोलते, म्हण ना पार्थ. तेव्हा मानिनी पुन्हा बोलते, घरची लक्ष्मी, आणि ती पार्थकडे बघते. पार्थ काहीच बोलत नाही. तेवढ्यात काव्य दरवाजात उभं असते आणि बोलते, आणि घरची लक्ष्मी. तेव्हा मानिनीला खूप आनंद होतो. पार्थही काव्याकडे बघत असतो. काव्याही स्माईल करत असते आणि बोलते, म्हणा ना देशमुख. तेव्हा काव्य स्माईल करते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.